हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 113 मालक. मी एकदा सहकुटुंब एका गावाला काही कामासाठी गेलो होतो. त्या दिवशी काम न झाल्यामुळे तेथे मुक्काम करावा लागला. गावाला काही हॉटेल नव्हते, परंतु कोणीतरी आम्हाला सांगितले की एका बंगल्यात राहायची सोय आहे. आम्ही तेथे गेलो. सुमारे 4-5 वर्षापूर्वी बांधकाम केलेला तो एक 7-8 खोल्यांचा बंगला होता. मालक शहरात होते. येथे नोकर मालक झाले होते. मध्यभागी दिवाणखाना, त्यासमोर स्वयंपाकघर आणि त्याच्या दोन्ही बाजूला 7-8 खोल्या असे ते बांधकाम होते. स्वागत कक्ष दिवाणखान्यात असेल म्हणून आम्ही तेथे गेलो, तर तेथे स्वागत कक्ष वगैरे काहीही नव्हते. तेथे एक जण झाडू मारत होता. त्याला आम्ही मालक कोठे आहेत असे विचारताच तो म्हणाला की तोच मालक आहे. त्याने आम्हाला विचारले की किती दिवस राहणार आहात. आम्ही म्हटले राहू 2 दिवस. त्याने पिशवीतून एक चोपडी काढली आणि त्यात आम्हाला नावे लिहायला सांगितले. 600 रुपये मागून घेतले. एक छान खोली उघडून दिली. थोड्या वेळाने खाण्यापिण्याची सोय काय आहे ते पाहण्यासाठी मी बाहेर आलो आणि तेथे बागकाम करणाऱ्याला जेवणाच्या सोयीबद्दल विचारताच त्याने एका अन्नपूर्णेजवळ ओळख करून दिली आणि जेवणाचे पैसे तिच्याकडे स्वतंत्र द्यावे असा हुकूम केला. याचा अर्थ आता आमचा मालक बदलला होता. इतक्यात तेथे एक जोडपे आले. त्यांनी त्या बागकाम करणाऱ्याला मालक कोठे आहेत असे विचारताच त्याने तोच मालक आहे असे सांगितले आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना खोली दाखवायला तो निघून गेला. म्हणजे आता त्या जोडप्यासाठी मालक बदलला होता. ते जोडपे नवविवाहित असावे, कारण तो पुरुष त्या बाईला फार जपत होता. तिला किंचितही सामान उचलू देत नव्हता. एका हातात सामान आणि दुसऱ्या हातात तिला कवेत घेऊन तो खोलीकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा गलका झाला. पाहतो तर तो कालचा प्रेमळ पुरुष त्या बाईला बेदम झोडपत होता. याचा अर्थ काल त्याचा कब्जा प्रेम या मालकाने घेतला होता. आता ती बाई त्याच्या मर्जीप्रमाणे न वागल्यामुळे त्या पुरुषाचा मालक क्रोध झाला होता. माणसाचे हे असेच होत असते. त्याच्या देहाचा मालक सतत बदलत असतो आणि त्याप्रमाणे माणूस वागत असतो. प्रसंगानुसार काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया इत्यादी त्याचे मालक बदलत असतात आणि तो त्याप्रमाणे वागत असतो. त्याचा खरा सत्य मालक कायम हरवलेला असतो. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असतो. त्याला वेळीच शोधला तर अनेक प्रमाद होणार नाहीत. कथामृत क्रमांक 114 वारा येईल तशी. एकदा एका जंगलात एक हत्ती म्हातारा झाल्यामुळे अगदी नैसर्गिकपणे मृत होऊन खाली पडला. हत्ती खाली पडताना एका कोल्ह्याने लांबून पाहिले. बराच वेळ काहीही हालचाल होत नाही असे पाहून त्याचे कुतूहल जागे झाले. तो त्या हत्तीजवळ आला आणि त्याने खात्री करून घेतली की हत्ती मृत झाला आहे. मग काय, त्या कोल्ह्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एवढे मांस फक्त एकट्याच्या मालकीचे झाल्याचा त्याचा आनंद गगनात मावेना. आता काही दिवस या मांसावर यथेच्छ ताव मारून अनेक दिवस आनंदात घालवावे ह्या विचाराने तो सुखावला. इतक्यात आसमंत दुमदुमून टाकणारी डरकाळी त्या जंगलात दणाणली. कोल्ह्याने ओळखले की जंगलाचा राजा सिंह येत आहे. इतक्यात सिंह तेथे आला देखील. कोल्ह्याने लगेच विनम्रपणे नमस्कार करून सिंहाचे यथोचित स्वागत केले. त्याला जेवण्याचा आग्रह केला आणि वर म्हणाला की आपण जंगलचे महापराक्रमी राजे आहात. आपण स्वतः शिकार केलेलेच अन्न खाता
हे मला माहीत आहे. तरीही गरिबाघरी थोडा पाहुणचार घ्यावा. सिंह या स्तुतीने खुश झाला आणि तेथून निघून गेला. सिंह तेथून गेला नाही, तोच तेथे वाघ आला. कोल्हा वाघाला नम्रपणे नमस्कार करून म्हणाला की वास्तवात आपणच जंगलचे राजे व्हायच्या लायकीचे आहात. पण नशीब काही निराळेच असते. ते असो, आत्ताच राजांनी हत्तीची शिकार केली आहे आणि मला राखण करायला बसवून ते नदीवर स्नान करायला गेले आहेत. ते पहा, सिंहाच्या पायाचे ठसे. हे ऐकून वाघाने तेथून काढता पाय घेतला. वाघ निमूटपणे तेथून गेलेला दूरवरून पाहत असलेला आणि त्यामुळे विस्मयचकित झालेला एक लांडगा तेथे आला. लांडगा आलेला पाहताच कोल्ह्याने विचार केला की हत्ती फाडून द्यायला हा लांडगा उपयुक्त आहे. त्याने लांडग्याला सांगितले की हा हत्ती सिंहाला आणि वाघाला बरेच दिवस फार त्रास देत होता. माझ्यातील दैवी शक्तीने मी या हत्तीला यमसदनास पाठवले आणि त्याच्यापासून सिंहाची आणि वाघाची सुटका केली. तेव्हा ते दोघेही येथून खुश होऊन गेले. ते पहा, त्यांच्या पायांचे ठसे दिसत आहेत. परंतु तू माझा मित्र असल्यामुळे तू मला हा हत्ती तुझ्या तीक्ष्ण आणि अतिसुंदर दातांनी फाडून दे. त्याबदली मी तुला थोडे मांस देतो. लांडग्याने त्वरित हत्ती फाडला आणि थोडे मांस खाऊन तो तेथून निघून गेला. त्यानंतर तेथे एक मुंगूस आले. कोल्ह्याने त्याला सांगितले की मित्रा, तुला हत्तीच्या मांसासाठी माझ्याजवळ युद्ध करावे लागेल. ते ऐकून मुंगूस आल्यापावली निघून गेले. अशा प्रकारे सर्वांना युक्तिप्रयुक्तीने नामोहरम करून त्या धूर्त कोल्ह्याने ते मांस अनेक दिवस यथेच्छ खाल्ले. हरि ओम.